जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण आळूच्या देठांची भाजी करणार आहोत। यासाठी आपण आळूची देठ अशी सोलून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, त्याची शिरा काढलेली आहेत। एक कांदा, एक टोमॅटो मध्यम आकाराचा चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरलेली आहे, अद्रक लसूण पेस्ट करून घेतलेली आहे। तर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवरती। यावरती मी 2 पळ्या टाकून घेतलेले आहेत तेल, आणि यामध्ये मी 1 चमचा जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे। या तेलामध्ये छान मोहरी तर तळलेली आहे, जिरी पण फुललेली आहे। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आणि छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत, कढीपत्ता टाकून घेणार आहोत। तर असं परतून झालेलं आहे अद्रक लसूण। आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। आपल्या चॅनलवर युनिक अशा विविध रेसिपीज अपलोड आहेत, ते पाहायला विसरू नका। आता कांदा पण टाकून घेतलेला आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकल्यानंतर कांदा आपला लगेच भाजला जातो। बघू शकता तुम्ही, असा हलका गोल्डन रंग आल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि याला पण छान परतून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत, म्हणजेच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि हळद टाकायचे, धने पावडर टाकायचे आहे, आणि गरम मसाला टाकायचा आहे, आणि काळं तिखट टाकून घ्यायचं आहे, किंवा पावभाजी मसाला असेल तर तो पण टाकला तरी उत्तम, सब्जी मसाला असेल तो पण टाकला तरी उत्तम। आणि आता यामध्ये आपण हे देठ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत, आळूच्या पानांची देठ, आणि याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही आपण आणखीन अपलोड केलेले गव्हाच्या पिठाचा बनाना फ्लेवरमध्ये शिरा, म्हणजेच पिकलेले केळ्यापासून आपण शिरा बनवलेला आहे, तो पण पाहू शकता। तर ही देठ अशी परतून मऊ झालेली आहेत। यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे मी। आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे, 2 ते 3 मिनिटासाठी, आणि याला झाकून छान मंद आचेवर शिजवणार आहोत। तर अशा पद्धतीने ही शिजलेली आहेत। तर यावरती आणखीन मी कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहे, आणि आपली आता भाजी तयार झालेली आहे। तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या विविध रेसिपीज पाहायला विसरू नका। तर बिस्किट केलेलं आहे आपण गव्हाच्या पिठापासून, ते पण पाहायला विसरू नका।